बॅग गेलं भेट. मामा किती वेळ ताल गाब आहे? किती वेळ ताल गाब आहे? किती वेळ ताल गाब आहे? तिसरे वेताला. किती दूध देते? हा 9 लिटर. सकाळी 4.5 संध्याकाळी 4.5. आणि वासराला सोडल्यानंतर नाव सांगा. वेली काय काय आहे खाली? रेडा का रेडी? ती भोरी का? होऊ शकता ही रेडी. किती महिने झाले? 2.5 महिने झाले. 2.5 महिने. नाव पत्ता सांगा. नाव मालकाचं नाव. ब्रह्मनाथ कल्लाप्पा शेरीकर. गाव मुळेगाव. तालुका दक्षिण सोलापूर. तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 86 98 55 70 73. धन्यवाद. पाहू शकता अशा प्रकारच्या म्हैस यायला लागल्यात. पाहू शकता शिंगाळू म्हैस आहे. मामा तुमची आहे काय म्हैस? गाब आहे. किती वेळ त्याला गाब आहे? अजून 10 दिवस घेल. काय सांगितली किंमत? 75 सांगितलं. 75. किती दूध देते? किती वेळ त्याला गाब आहे आता? सकाळी 4 लिटर देता. सकाळी 4 लिटर. संध्याकाळी 3 लिटर. संध्याकाळी 3 लिटर. किती वेळ त्याला गाब आहे आता? अजून 10 दिवसामध्ये आहे. पोटातलं किती आहे? तिसरं तिसरं आहे. तिसरं आहे पोटातलं. नाव सांगा तुमचं. श्रीशैल कुंडलिक हालोळे. कुंडलिक हल्लोळे. गाव कुमठा. तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे? मोबाईल विसरून आलो. मोबाईल रे. बोलायला पाहू शकता अशा प्रकारच्या म्हैस भेटत आहेत तुम्हाला यात्रेमध्ये. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता. धन्यवाद मालक. कालवड आली पाहू शकता. विजापूर यात्रेत तर भरपूर जनावर इकडे येणार सिद्धेश्वर यात्रेत. कारण उद्या दुपारून प्रदर्शन झालं की यात्रा बऱ्यापैकी फुटते विजापूरची. कालवड दात लावले नाही अजून. 1 वर्षाची आहे. 1 वर्ष. कुठल्या वळूची? हे आपण आमच्या तिथंच होतं कंदलगावला. तिकडं वड होतं. कुठं? कंदलगाव. मालकाचं नाव? मालकाचं वडूचं मालकाचं नाव माहित नाही. तुमचं ह्या कालवडीच्या मालकाचं नाव? युवराज लंबोवाले. युवराज भारतसिंग लंबोवाले. गाव हत्तूर. तालुका काय दक्षिण सोलापूर. दक्षिण सोलापूर. किती किंमत सांगताय? ह्याची आता सांगायला 28 सांगाय. 25 देऊ. मोबाईल नंबर? 96 65 99 99 72 75 72 75. पाहू शकता दरवर्षी सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी यात्रा भरत होती, परंतु आज तिथून 2 किलोमीटर विजापूर रोडला 2 किलोमीटर इकडे आणलेले कॉलेजच्या इकडे आणलेले. पाहू शकता अशा प्रकारच्या नागपुरी, सोलापुरी, पंढरपुरी गवळारू म्हशी भेटू शकतात. बरेचसे वेलेले आहेत, त्यांचे वासर बरोबर आहेत. काही रेडे झालेले आहेत, काही रेड्या झालेले आहेत. पाहू शकता या मशीनच्या किमती
वेगवेगळे असतात. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. या मालकांच्या दावणीला जवळजवळ 20 म्हशी आहेत, पाहू शकता. मी फक्त क्षणचित्रे दाखवतोय. ज्यांना हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष सोलापूर सिद्धेश्वर यात्रेला भेट द्या आणि आपल्याला पाहिजे तशा म्हशी खरेदी करा. मालक, नाव पत्ता सांगा. म्हशींना मोरकी व्यसन नाही, म्हणजे खंडातल्या म्हशी आहेत त्या, मोकळ्या चरणाऱ्या म्हशी आहेत त्या, पाहू शकता. मालक, नाव पत्ता सांगा. माझं नाव बजरंग मधुकर भोसले. बजरंग मधुकर भोसले, राहणार तळे परगा. तळे हे परगा. मोबाईल नंबर 9677799924. पुन्हा एकदा सांगा. बजरंग मधुकर भोसले, राहणार मोबाईल नंबर 9657779924. कोणत्या कोणत्या बाजारात असतं? आम्ही सांगोला सोलापूर. सांगोला आणि सोलापूर. 2 बाजारात. किती हजारापासून कितीपर्यंत म्हैस भेटते आपल्याकडे? लाखापासून 1.5 लाखापर्यंत. आता किती म्हशी घेऊन आलाय? आता आपल्या इथं 18 आहेत बघा. 18 आहेत. किती वेलेले आहेत आणि किती गाभण आहेत? 4 गाभण आहेत, 14 वेलेले आहेत. 14 वेलेले आहेत, पाहू शकता. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. सिद्धेश्वर यात्रेमध्ये आवक सुरू झालेली. किती पाहू शकता. दिल्ली हरियाणा भागातील मुरा जातीच्या प्युअर म्हशी दुधाळू वंशाच्या आहे. तिथं एक वेळेस 8-9 लिटर देणाऱ्या, 2 टायमिंगचं 16-18 लिटर दूध देणाऱ्या म्हशी आहेत, पाहू शकता. हे तळे परगा सोलापूर उस्मानाबाद भागातील व्यापारी आहेत आणि हे दौंड काष्टी बाजारात सुद्धा असतात, पाहू शकता. आता म्हशीमध्ये काय खोडे असतात तर म्हशीमध्ये गाब न जाणे, सतत भरली की माजाव येणे किंवा अंग बाहेर पडणे. अंग बाहेर पडणे म्हणजे म्हैस बसल्यानंतर लाल गोळा बाहेर येतो, त्याच्यानंतर त्याला मग ते आत टाकावं लागतो किंवा म्हशीची मागची जी बाजू आहे मागच्या पायाची ती चढाच्या बाजूला आणि तोंड उताराच्या बाजूला करून तिला बांधावं लागते. बरेचशे वेळा त्याला म्हशींना टाकी घेतली जातात पाठीमागच्या बाजूला योनीच्या, त्याच्यामुळे अंग बाहेर येणाऱ्या म्हशीं लगेच ओळखू येते त्या टाकी घेतलेल्या. मला किती म्हशी आहेत तुमच्याकडे? 6. इकडे वेगळे आहेत का? हां. पाहू शकता. मुरा जातीची शिंग जाग्यावर वळलेले असतात, बारीक, मोठा घेर नसतोय. आणि ही मेटी शिंग असणारी ही त्या भागातलीच आहे, परंतु क्रॉस मधून आहे जरा. किती हजार पर्यंत तरी पण अंदाज? 41-41 लाखाच्या पुढून. लाखाच्या आतली एक. मालकाचं नाव काय? बुडन शेख. बुडन शेख. गाव? सोलापूर. सोलापूर.
सिटीमध्ये मोबाईल नंबर आहे हाय सांगा 78 78 22 22 85 85 08 08 29 29 पाहू शकता नंबर दिलेले आहे. काही वेलेले आहेत, काही गाब आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. आपल्याला फक्त 2च जाती सांगितल्या जातात, जाफराबादी, मुरा. परंतु ह्याच्यात म्हैसाणा, निलीरावी आणि सुरती बऱ्याचशा मिक्स क्रॉस जात असते त्या. इथं ज्या म्हशी आहेत ना ते ठराविक व्यापारी वर्गाच्या आहेत, जे तळे हिप्परगाचे आहेत किंवा सोलापूर सिटीतले आहेत, उस्मानाबाद किंवा जे काष्टी 2 काष्टी बाजार करणारे नगर जिल्ह्यातले आहेत. पाहू शकता म्हैस बाजारात राडा कसा आहे. एक म्हैस घेण्यासाठी 10 जण आलेत, 10-15 जण. म्हैस दाखवणारे 7-8 जण. मालकाने म्हशीची 4 सड चालू आहेत म्हणून पिळून दाखवलेले आहेत. पाहू शकता पिळायचं काम चालू आहे. पाहू शकता सड 4 चालू आहेत का पिळून बघायचं काम चालू आहे. पाहू शकता बऱ्याच वेळा बाजारामध्ये काय होतं, एखादा सड जर चालू नसेल तर त्या सडामध्ये सिरिंजनी दूध भरलं जातं. त्याच्यामुळे घरी गेल्यावर बऱ्याच वेळा अडचणी येते त्या. तर म्हैस बाजारात येताना शक्यतो म्हैस किंवा कुठलाही जनावर बाजारात येताना एक माहितीचा माणूस बरोबर पाहिजे. त्यामुळे कसं आहे, ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष जात नाही किंवा तुम्हाला बोलण्यात गुंतवलं तरी दुसरा तुमच्याबरोबरचा माणूस ती गोष्ट पाहू शकतो की त्या जनावरामध्ये काय आहे, कमी आहे आणि काय जास्त आहे, तर ते तुम्हाला सांगू शकतात. दुधारू जनावराचं एक वैशिष्ट्य की त्याचा चेहरा बारीक पाहिजे, मान लहान पाहिजे, चौकाला रुंद पाहिजे, कोठा मोठा पाहिजे, कास मोहरणं मागच्यापेक्षा मोहरणं जास्त पाहिजे, 4 सड समान पाहिजेत. पाहू शकता जाफराबादी. ही जाफराबादी आणि जाफराबादी मुरा क्रॉस, पण जाफराबादीचे गुण जास्त आहे त्याच्यामध्ये. म्हैस पहा, एक शिंगवर आहे मुरा जातीच्या गती, एक खाली आहे मेटी. हे दुग्गलमधून आलेल्या अशा म्हशी असतात. बऱ्याच वेळा पंढरपुरी, नागपुरी म्हशीमध्ये पण अशा प्रकारच्या म्हशी असतात, ज्याचं एक शिंग खाली असते मेटी आणि एक शिंग वर असते. पाहू शकता हा बोहरा कलर आहे. हा बोहरा कलर जो आहे हरियाणा, पंजाब भागातील, दिल्ली ह्या भागातील जास्त आहे. ह्या मशीनचा कलर असा बुरकट कलर असतोय ह्या केसांसारखा, परंतु आपल्या भागात इकडे आणल्यानंतर ह्यांचा काळा कलर होतो. कातणीचा कलर बघा काळपट पडायला लागलेला आहे ह्याचा. नाही तर ह्या बुरकट कलरच्या पांढऱ्या असतात. ह्या बऱ्याचशा सुरती म्हशीमधून क्रॉस झालेले असतात. पाहू शकता दुधारू जात आहे. हिची काय सांगताय? 95,000. खाली काय आहे? रेडी आहे. दूध काय देते? दूध किती देते? 9 लिटर 2 टायमाचं. नाव खाजाबाई सैपान जातकर.
गाव उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर, शहर उत्तर सोलापूर, तालुका जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर बोल नंबर 9922 03 46 87. पाहू शकता अशा प्रकारची म्हैस आहे. शांत आहे. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद. याला मेटी म्हणतात. पाहू शकता अशा शिंगाचीला मेटी म्हणतात. ही नागपुरी मधून आली. ही भोऱ्या कलर मध्ये पाहू शकता सुरती क्रॉस. ही उत्तरेतलीच आहे. हे अशा प्रकारची जास्त उत्तरेत असतात. उत्तरेत म्हणजे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, नेपाळ, उत्तरेच्या देशामध्ये, कारण जगातल्या फक्त 13 देशामध्ये म्हैस आढळले. त्यात बाकीच्या देशामध्ये जर्सी गाय, वेगवेगळ्या प्रकारच्या जर्सी आढळतात. काय झालं आत्ताच वेली? बघा काय झालं? रेडी झाली. काय किंमत सांगितली? किंमत त्याला 85. दूध काय सांगितलं? किती वेळ आलं वेली? तिसऱ्या येतच आहे. तिसऱ्या वेळ वेली. तिसरं असं तर सकाळी 5 संध्याकाळी 4 दूध देते. संध्याकाळी 5 संध्याकाळी 4. सगळं माझं दूध बघा. हे सगळं कितीपासून कितीपर्यंत रेटने तुमच्याकडे म्हैस भेटते? आता 60 ते 65 ते 75 80 पर्यंत म्हशी. 60 ते 65, 65 ते 75, 75 ते 80. घरी म्हशी विकतो मी. लाख, 1.25 लाख, 21, 31 दूध. अशा रेटने तुमच्याकडे म्हशी आहेत. आता ह्यातल्या बरेचशे वेलेले आहेत का? काय तुम्हाला सांगितलं की रात्री मारून जाऊ. किती वेलेले आहेत ह्यातल्या? 3 वेलेले आहेत. 3 वेलेले. बाकीच्या गाभ आहेत. किती महिन्याच्या? सगळं 8 दिवस 4 दिवस गाभ आहेत. म्हणजे दिवस भरलेले आहेत. वरचे दिवस राहिलेत फक्त. नाव पत्ता सांगा. माझं नाव विनायक उपाशी. विनायक उपाशी. राहणार हत्तूर तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 9322 9322 29 8 63. 29 8 63. माझं कंटिन्यू म्हशी असते. पाहू शकता ह्यांच्याकडं घरी जरी गेले तरी म्हशी असतात. देतो मी. ज्यांना पाहिजे तर म्हशी घेऊ शकतात. कोणत्या कोणत्या बाजारात असताय? काष्टी, घोडेगाव, सांगोला. काष्टी, घोडेगाव, सांगोला. पाहू शकता. ज्यांना कोणाला म्हशी पाहिजे असतील त्यांनी मालकाशी संपर्क करा. घोडेगाव कोणतं? शिकुरारी. नाही कोणतं घोडेगाव? पण हे आपलं अहमदनगर जिल्ह्यातलं. हां. पाहू शकता. नगर जिल्ह्यातील लोकांना, सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जर म्हैस पाहिजे असेल तर ह्या मालकांशी संपर्क साधा. म्हैस भेटून जातील चांगल्या जातीवंत. पाहू शकता. म्हैस पातळ कातणीची आहे. चारही सडाला चांगले आहे. कास चांगले आहे आणि शिंगाला पातळ आहे. हावरकी आहे. सर्वसामान्याला परवडणारे आहे. उंचीच्या प्रमाणात शरीराचे दुधाचं प्रमाण चांगलं आहे, जास्त आहे. अशी पातळ कातणीच्या म्हशीला दूध चांगलं राहते. जाड कातणीच्या म्हशी बऱ्यापैकी गाभ जायला आणि दूध बऱ्यापैकी दुधाच्या बाबतीत बरेचसे प्रॉब्लेम असतात. पाहू शकता दुधाची आहे. ही अशी चारी पाय पांढरे, शेपटी पांढरी किंवा आणि कपाळाला जर पांढरा ठिपका, हे नीलीरावी क्रॉस असतात. नीलीरावी म्हणजे जे पाकिस्तानमध्ये जे नीलीरावी ठिकाण आहे, पंजाब पाकिस्तानमध्ये
त्या ठिकाणी निलीरावी ही सगळ्यात जास्त दूध देणारी जात भेटते म्हशीमध्ये. त्या जातीच्या क्रॉसिंगमधून ह्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी. ह्या शरीराने खूप धिप्पाड राहतात. पाहू शकता हिच्या पायाला काहीतरी थोडंसं नॉर्मल लागलेलं आहे. 3 पाय उभे आहे. जर समजा इकडं तिकडं येता जाता जर पायात काटे घुसतात किंवा काय कुरूप झालं तर असा पाय वर धरतात. बऱ्याचशा म्हशी कोब्यावर असतात, त्यावेळेस कोब्यावर सुद्धा तळावल्या जातात. ज्यांना कोणाला हवे असतील सोलापूर बाजार भरायला सुरुवात झालेली आहे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त. यात्रेची भेट देऊ शकतात. सोलापूर, उस्मानाबाद, विजापूर डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्यापैकी ऊन जास्त असते. सोलापूर, उस्मानाबाद ह्या भागामध्ये. आणि त्या भागामध्ये म्हैस काळ्या कलरची असून सुद्धा ऊन सहन करते. एवढ्या उष्ण तापमानामध्ये तग धरून राहते. एकदम वाळल्या चाऱ्यावर सुद्धा चांगल्या प्रतीचं दूध देते. आणि कमी पाणी, कमी पाऊसमान, कमी चारा ह्याच्यावर तग धरून सुद्धा हे जनावर राहू शकते. पाहू शकता चांगल्या प्रकारची देखणी शिंगाळू म्हैस आहे. जुन्यातून आहे. मामा तुमच्या म्हशी आहेत? हा, ही किती वेळ येताला गाब आहे आता? ही वेली का गाब आहे? यायला झाले. किती वेळ येताला? दुसरं. किती दूध देते त्याचं काय? 2 टायमाला 9-10 लिटर दूध आहे. 9-10 लिटर. किती किंमत सांगताय? किंमत सांगतो आम्ही 1,10,000. 1,10,000. हे ते महिना घेते टायमिंग यायला. गाब आहे? कुठे येतं ना? गाब आहे. कुठे येतं आमचा? हा, महिना यायला टायमिंग. काय किंमत सांगताय? 80,000. किती येताला गाब आहे आता? हे चौथ्यांदा. चौथ्यात. दुधाची काय कॅपॅसिटी? दुधाची कॅपॅसिटी? दुधाचे 8 लिटर 2 टायमाला. 8 लिटर 2 टायमाला. किंमत काय सांगितली? 80,000 रुपये. 80,000. कमी जास्त होतील. हा, कमी जास्त मग करू. आणि पलीकडे साईडचे? पलीकडे ते 2-2 लिटर दूध आहे. 2 सकाळी 2 संध्याकाळी 2. आता गाब आहे का खाली मोकळे? 4 महिन्याची लागत. मोकळे सध्याला. किती किंमत सांगताय? सांगतो मी 55,000. कमी जास्त होतील. होतील. तुमचं नाव पत्ता सांगा. सोमनाथ सिद्धराम दोरकर. सोमनाथ सिद्धराम दोरकर. हा, सोमनाथ सिद्धराम दोरकर, केगाव तालुका, उत्तर सोलापूर. उत्तर सोलापूर, केगाव. मोबाईल नंबर? 9922 628923. कोणत्या कोणत्या बाजारात असतं का आपलं एवढंच? सांगोला बाजार, काष्टी बाजार, सांगोला काष्टी बाजार, सोलापूर बाजार. सोलापूर बाजार. सोलापूर बाजार कोणवार असतोय? मंगळवारी. मंगळवारी. ठीक. ज्यांना कोणाला जातीवंत पंढरपुरी गवळारू म्हशी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता हा बाजार फक्त 2 दिवस आहे. पाहू शकता मेटी. हा बाजार फक्त 2 दिवस आहे. आज 13 तारीख, 14 आणि 15 तारखेला फुटणार आहे. आज जनावर यायला लागलेत. पाहू शकता पाहू शकता हिला खाली रेड आहे. हिची दूध कॅपॅसिटी काय आहे? नाही, दुधाची कॅपॅसिटी सर सांगा. मालकांना विचारतो किमती. सांग रे म्हशी उभा रहा. मालक हिची दुधाची कॅपॅसिटी काय आहे? हिची 5-5 10 लिटर. किंमत काय सांगताय? 1,70. किती वेळ त्याला वेली आता? तिसऱ्याला वेली. खाली रेड आहे. ही गाभण आहे. किती महिन्याची गाभ आहे? 8 दिवस राहिलेत. काय किंमत सांगताय? 81. किती वेताला गाभ आहे आता? 4थ्या वेताला. दूध कॅपॅसिटी? दूध काय देते? 4-4. हे किती महिन्याची गाभ आहे?
8 दिवसाची. काय किंमत सांगताय? किंमत काय सांगताय? 1.15. दूध कॅपॅसिटी काय देते? दूध कॅपॅसिटी 5. हे एका शिंगाची 1 लाख. ह्याची दुधाची कॅपॅसिटी 4. एक शिंग आहे तरी जास्त कसं काय? एक शिंग आहे तरी लागतात. किती महिन्याची गाभ आहे? 10 दिवस का? आणि हा हे ह्याची काय सांगताय? 90. किती महिन्याची गाभ आहे? म्हशीचा मालक तिकडे बसलोय. काय किंमत सांगताय? 95. मालकाचं नाव पत्ता सांगता का? गवळे सांग तुझं नाव पत्ता. सांग माझं सांग. मग तू सांग. तू सांग. नाव पत्ता सांगितलं तर गिरायकाला कळणार आहे. हा सिद्धप्पा शिवनाथ पंगुडवाले. गाव तरी सांगा. सोलापूर तालुका जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 77 09 13 93 49. कोणत्या कोणत्या बाजारात असते? सांगोला, गोडेगाव, काष्टी. अजून सोलापूरमध्ये मंगळवार बाजारात असताय. पाहू शकता. ज्यांना कोणाला म्हशी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा. पाहू शकता म्हशींचा बाजार. पाहू शकता अशा म्हशी ही ज्या आफ्रिकेच्या जंगलामध्ये जंगली म्हशी असतात तशा प्रकारच्या आहेत. ह्या जाड कातणीच्या, दुधाला कमी, गाभ जायला त्रासदायक ठरतात बऱ्यापैकी. पाहू शकता अशा प्रकारच्या म्हशी आहेत. हे फक्त खिल्लार जनावर नाहीत म्हणून आपण म्हशीचे व्हिडिओ बनवतोय. नाहीतर आपण म्हशीचे व्हिडिओ शक्यतो बनवत नाही, खिल्लारचेच बनवतो. पाहू शकता जुनी खिल्ला गवळारू म्हैस आहे आणि हुशार आहे. खांडव्यातले. त्यांना कोणालाही व्यसन नाही किंवा मोहरकी वगैरे कंडा वगैरे काही नाही. पाहू शकता पाहू शकता जुन्यातून ठेवण आहे म्हशीची. गळ्याला बारीक आहे, चेहऱ्याला सुंदर आहे. पाहू शकता हे खरं तर सुरती म्हैस म्हटलं जातं, कारण की गुजरातमध्ये अशा प्रकारच्या ही ब्रीड जास्त आहे. गुजरातमध्ये ह्या दुधाला बऱ्यापैकी चांगले असतात, दूध जास्त देतात. मामा किती म्हशी घेऊन आला? 10-11 आहेत. काय किमतीपर्यंत म्हशी भेटतात आपल्याकडे? जनावर बघून का? ही पांढऱ्या टिक्क्यावाल्याची काय आहे? 1.25 लाख. किती दूध देते? 9-10 दोन्ही टायमाच. आता विली का गाब आहे? काय आहे खाली? रेड आहे. व्यापारी म्हणून सांगा. नाही त्यांची मुलाखत घेतो तुम्हाला. पहिला त्यांच्यामध्ये व्यापारी सोलापूरचे कल्पना थिएटरच्या पाठीमागचे व्यापारी बनगर. नाव सांगा. नाव सांगा की तुमचं.
पणगर मालक तिथं हो मी येऊन बसलो हो नाही असंच म्हणताय मुलाखत घेऊन सगळं कोणासमोर येऊ नका म्हणून असू द्या, काय हरकत नाही. त्यांचा फोटो द्या, सगळं ओळखतात त्यांना. पणगर व्यापारी त्यांचं द्या. पणगर व्यापारी द्या फोटो. लोक महागा लागतात चहा पाण्याला पैसे मागतात आमच्यासारखे म्हणून नाही म्हणतात. सोलापूरमध्ये सिद्धेश्वर यात्रेमध्ये पाठीमागच्या वर्षी आपण बघितलं होतं आणि विचारलं होतं. तर सोलापूर सिद्धेश्वर यात्रेमध्ये म्हशीचे कान कापलेले, शिंग जर लांब मोठे असतील तर तिला जास्त किंमत, तिला दूध कोण बघत नाही असं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर हे म्हशी, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला ह्या भागात म्हशी पळवण्याचं जास्त स्पर्धा असते त्या स्वतःच्या नावासाठी. त्याच्यामुळे उंच, लांबलचक आणि म्हैस आणि लांबच्या लांब शिंग जर असतील, तिला दूध नसलं तरी चालतंय, फक्त गाडीच्या मागं पळाली पाहिजे. पाहू शकता अशा प्रकारची. दूध कमी, शरीर मोठं आणि शिंग लांब. काय किंमत सांगताय? म्हशीच्या मानानं पाहू शकता. किती दूध देते? अजून पहिले त्याला हिला 10 लिटर दूध काढले बघा. आता ही दुसऱ्यांदा आले. फक्त दुसऱ्यांदा? हा, दुसऱ्यांदा आता 6 दात आहे. 6 दात. किती किंमत सांगताय? ही 4 लाख. 4 लाख. नाव पत्ता सांगा. माझं नाव अतुल राजेंद्र धुमाळ. अतुल राजेंद्र धुमाळ. गाव? तळे परगास सोलापूर. तळे हे परगास, तालुका जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर? 8605 8605 9845 9845 92. 92. पाहू शकता, पंढरपुरी म्हणतात परंतु ही सुरती जात आहे आणि ही आपल्या इकडे क्रॉस केलेले आहेत. पाहू शकता हे गारे डोळे आहेत ना, पांढरे, कपाळावर पांढरा ठिपका, पायाला पांढरे, हे नीलीरावी क्रॉस आहे. हे नीलीरावी जात ही जी पाकिस्तान व्याप्त पंजाब आहे त्या भागामध्ये पाहायला भेटते. ही जगातील सगळ्यात जास्त दूध देणारी ओरिजिनल नीलीरावीची जात आहे. ही सगळ्यात मोठ्या दिप्पाड म्हशी असतात. हे आपल्या इकडे नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी काय जे आदिलशाही, निजामशाही, मोगलशाहीच्या काळात जे आले तिकडून पाकिस्तानातून, त्यांच्याबरोबर जे काही जनावरं आली ते आपल्याला नांदेड, लातूर, परभणी, बीड, विजापूर जिल्हा, हैदराबाद परिसर, नगर, औरंगाबाद परिसर इकडे पाहायला भेटतात. पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.